आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाडीमधून म्हणजेच एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात महामंडळाची एसटी बस आता कात टाकताना दिसत आहे। आरामदायक, स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणून या काळात देखील लाखो लोक एसटी महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करण्याला आपली प्रथम पसंती देतात। मागील जवळपास 78 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे। अशातच प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यापुढे आता एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा जन्म तारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र दाखवून चालणार नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब अवश्य करा। एसटी बस मधून आता तिकीट सवलतीत प्रवास करण्यासाठी येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट पासून प्रवास करताना एनसीएमसी स्मार्ट कार्ड सोबत असणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला तिकिटांचे पूर्ण पैसे मोजावे लागतील। प्रवाशांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे उन्हाळी सुट्ट्या आणि गर्दीच्या हंगामात एसटीच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून साध्या बसेसच्या तिकीट भाड्यात 10% हंगामी वाढ लागू केली होती। 15 एप्रिल पासून लागू करण्यात आलेली ही भाडेवाढ 15 जून रोजी संपणार होती। मात्र वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे व तसेच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांना पुन्हा एकदा झटका दिला आहे। महामंडळाकडून लागू करण्यात आलेल्या 10% हंगामी भाडेवाढीस आणखीन 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना आता बुधवार दिनांक येत्या 15 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढीव तिकीट भाडेदरानेच प्रवास करावा लागणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।